नमस्कार मंडळी, काय मग बघितलं का नाही आमचा वन डे ट्रिपचा फर्स्ट पार्ट. आज मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी त्याचा सेकंड पार्ट. आणि आमच्या पुढच्या डेस्टिनेशनसाठी जातानाच आमच्या उजव्या बाजूला लागली होती ऊसाची शेती. आणि बघून इतकं भारी वाटलं, म्हणजे हा रस्ता इंडियातनंच जातो आहे की काय असं वाटायला लागलं एका क्षणाला. तर लास्ट आपण बघितलं होता तो होता हॅस्टिंग पॉईंट. आता आपण पुढच्या डेस्टिनेशनला जात आहोत. आम्हाला या दिवसभराच्या ट्रिपमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारची सिनरी पाहायला मिळाली. जशी आता हा रस्ता आहे शेतीतून, तसाच आता हा आला आहे मार्केट प्लेसमधनं. हे आपल्या नेक्स्ट डेस्टिनेशनचंच सबब आहे, त्याचंच मार्केट आहे. सो त्या जागेची सुरुवातच मार्केट प्लेसपासून झाली. सो आजूबाजूला खाण्याची वेगवेगळे शॉप्स होते, कॅफेज होते, शॉपिंगसाठी वेगवेगळी दुकानं होती. कपड्यांचं शॉपिंग म्हणा किंवा बीचचे जे साहित्य असतात त्याच्या रिलेटेड शॉपिंग म्हणा, प्लस रेग्युलर ग्रोसरी स्टोर्स. आणि ते सोडून इथे राहण्यासाठीचे हॉटेल्स होते किंवा रिसॉर्ट्स होते. तर हे सगळं क्रॉस करून आम्ही आमच्या मेन डेस्टिनेशनकडे चाललो होतो, जे होतं या ट्रिपचं मेन अट्रॅक्शन पॉईंटसुद्धा. सो तिथे जायचं होतं. ते मार्केटपासून अजून 3 किलोमीटर पुढे होतं आणि मॅपनुसार आम्ही पुढे पुढे चाललो होतो. मार्केट फिरायची काय आमच्या लिस्टमध्ये तो पर्पज नव्हता या ट्रिपचा, कारण मार्केटमध्ये आम्ही नुसतं फिरून करणार काय होतो. मेन होतं व्हेल वॉचिंग आणि हा आत्ताचा येतेला पॉईंट. तर आत्ता आपण आलो आहोत बायरॉन बेला. आणि डाव्या बाजूला आपल्याला ऑलरेडी समुद्र चालू झालेला आहे. निळाशार समुद्र दिसायला लागलेला आहे आणि आपल्याला थोडं समुद्रापासून वर टेकडावर जायचं होतं, जिथं होतं बायरॉन बे लाईट हाऊस. तर फार मन करत होतं की इथंच थांबावं, समुद्रात डुंबावं वगैरे, पण उद्देश वेगळा असल्यामुळे गाडी पुढे चालू ठेवली होती. तर त्यातच वरती लाईट हाऊसकडे जातानाच आमचा रस्ताही चुकला. सो गाडी परत खालच्या बाजूला गेली समुद्राकडे आणि तिथून पुढे परत गोल फिरून आलो आणि मग वरती लाईट हाऊसला गेलो. खाली जाता जाता सुद्धा वर टेकडीवर उभं असलेलं शानदार असं लाईट हाऊस नजरेत पडलंसुद्धा आमच्या. आणि समुद्राचा आपण म्हटलं आता रस्ता चुकलोच आहोत, तो एका बाजूच्या समुद्राचा पहिला आनंद घेऊया आणि मग आपल्या डेस्टिनेशनला जाऊया. सो आपण आलो आहोत आता आपल्या फायनल डेस्टिनेशनला, जे की आहे बायरॉन बे लाईट हाऊस. अगेन हा एक लुकआउट पॉईंटच आहे. लाईट हाऊस एक असं फुल व्हाईट स्ट्रक्चर आहे, व्हाईट बिल्डिंग आहे, समुद्राच्या एकदम टोकाला आहे. आणि हा एक व्हेल वॉशिंग पॉईंटसुद्धा आहे. आता बायरॉन बे येतो न्यू साऊथ वेल्समध्ये आणि आपण राहतो क्वीन्सलँडमध्ये. सो आपण न्यू साऊथ वेल्सच्या बायरॉन बे असं बॉर्डरवरतीच आहे ऑलमोस्ट, बिटवीन क्वीन्सलँड आणि न्यू साऊथ वेल्स. सो तिथे आलो आहोत आणि गर्दी भरपूर आहे. खूप फेमस असं टुरिस्ट अट्रॅक्शन आहे. 2 गोष्टी आहेत, एक म्हणजे हे लाईट हाऊसचं स्ट्रक्चर आणि त्याचं लुक, आणि दुसरं म्हणजे व्हेल वॉचिंग, आणि तिसरं म्हणजे हा आहे ऑस्ट्रेलियाचा, म्हणजे ऑस्ट्रेलिया ह्या देशाचा, खंडाचा नाही, ऑस्ट्रेलिया या देशाचा सगळ्यात पूर्वेकडचा पॉईंट. सो द मोस्ट ईस्टर्ली पॉईंट ऑफ ऑस्ट्रेलिया असं म्हणतात. आणि हा खरं तर असा सनराईज आणि सनसेट बघण्यासाठीचा सुद्धा फेमस पॉईंट आहे. सनराईज कारण ऑफकोर्स पूर्वेकडे आहे त्यामुळे सनराईज दिसतं, पण सनराईज बघायचं झालं तर आपल्याला घरातून, म्हणजे आमच्या घरापासून हे किमान 2.5-3 तासावर आहे, डिपेंडिंग ऑन ट्रॅफिक. आणि त्यामुळे जर सनराईज बघायचा झाला, जो की 6ला, 5ला, 5:30-6ला होतो, तर त्यालासाठी आम्हाला मध्यरात्री म्हणजे 2 वाजता वगैरे घरातून निघायला पाहिजे. तर आता मी खाली उतरून चालली आहे, जो उजवीकडे आपल्याला लुकआउट पॉईंट दिसतो आहे तिथे, कारण तो आहे ॲक्च्युअलमध्ये ऑस्ट्रेलियाचा सर्वात पूर्वेकडचा पॉईंट, मोस्ट ईस्टर्ली पॉईंट ऑफ ऑस्ट्रेलिया.
तर चला तर मग एकदम ऑस्ट्रेलियाच्या पूर्व टोकाला उभं राहून कसं वाटतंय ह्याचा मी आनंद घेतला, तो तुम्हालाही देते. वाटलं की नाही भारी समुद्र बघून एकदम पूर्वेकडून. तर वर परत आपल्या लाईट हाऊसपाशी आले आणि लक्ष गेलं ते मध्ये समुद्रामध्ये उडणाऱ्या पाण्याकडे आणि हळूहळू त्याच्याकडे आम्ही बघत बसलो तर आम्हाला दिसला व्हेल मासा. आणि एक नाही बरं का, भरपूर मासे ग्रुपमध्ये चालले होते. आता तुम्हालाही या व्हिडिओमध्ये त्यांना आम्ही कॅप्चर केलेलं आहे. आधीमध्ये जे पाणी उडायला लागलं आहे समुद्रात आणि थोडासा एक पार्ट जो त्यांच्या शेपटीचा पार्ट आहे कदाचित जो बाहेर येतो आहे ते आहेत व्हेल मासे. आणि बघाल तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणावरनं पाणी बाहेर येतं आहे. सो असं कळते की ते ग्रुपमध्ये पुढे पुढे चालले होते, बराच वेळ चालले होते. म्हणजे आम्हाला एका टोकापासून त्या दगडांच्या पुढे जाईपर्यंत ते दिसले होते. त्यातला थोडासा मेन पार्ट जिथं थोडंफार व्यवस्थित दिसत आहेत तो आम्ही तुमच्यासाठी इथे टाकलेला आहे. सो असं म्हणता येईल की या ट्रिपचा जो मेन उद्देश होता व्हेल मासा बघणे किंवा व्हेल माशाचं मायग्रेशन बघणे, जवळून नाही पण लांबून तरी ॲटलिस्ट ते आम्हाला बघायला मिळालं. खूप भारी वाटलं, ट्रिप सफळ झाली असं वाटलं आणि त्याचा आम्ही खूप वेळ आनंद घेतला. म्हणजे जवळपास आम्ही अर्धा तास हे व्हेल वॉचिंग केलं असेल तिथे उभं राहून. आणि फुल आम्ही तिथून निघेपर्यंतसुद्धा ते दिसतच होते. म्हणजे हा एक साईड आहे, इथून पुढे पार्किंगच्या साईडला जो समुद्र आहे तिथेसुद्धा तो व्हेल मासा दिसत होता. तिथं तो एक किंवा दोघंच होतीत जी एकाच ठिकाणी भरपूर वेळ काहीतरी खेळत होतीत का काय करत होती त्याचा काही आम्हाला अंदाज आला नाही. पण तो एकाच ठिकाणी त्याचं चाललं होतं काही ना काहीतरी. सो ते सुद्धा पुढच्या क्लिपमध्ये तुमच्यासाठी कवर केलेलं आहे.
आहे रिटर्न जातेला पार्किंगकडचा व्हेल मासा. आणि हां, तेच त्याचं पण भरपूर वेळ चाललं होतं. तो एकाच ठिकाणी खेळत होता आणि त्याला पण भरपूर वेळ 10 मिनटं तरी आम्ही तिथं उभं राहून त्याला बघितलं आणि मग निघालो. निघता निघता परत हे मार्केट लागलं आम्हाला, कारण इथूनच अल्टिमेटली आम्हाला बाहेर जायचं होतं. आता आम्ही ऑलरेडी सकाळी थोडंसं उशिरा निघालो होतो आणि त्यात आम्हाला एक भयानक ट्रॅफिक लागलं होतं. सो असं आमच्या जे काय म्हणतात प्लॅनमध्ये एक ठिकाण होतं जे लास्टला करायचं होतं, ते करू की नाही ही शंका होती. पण बाकीची इतर ठिकाणं म्हणजे हॅस्टिंग पॉईंट म्हणा किंवा हे भरभर झालीत, त्यामुळे आमच्याकडं वेळ वाचला होता आणि त्यामुळे आमच्या ह्या ट्रिपचं लास्ट डेस्टिनेशन जे आहे ते आम्ही कवर करू शकणार होतो. सो इथून आमची गाडी चालली होती आता आमच्या नेक्स्ट डेस्टिनेशनला, जे की होतं इस्कॉन टेम्पल. खरं तर त्याचं नाव इस्कॉन टेम्पल असं सर्च केलं तर येत नाही मॅपवरती. तर त्याचं नाव आहे श्री श्री राधा गोवर्धनधारी टेम्पल, न्यू इस्कॉन टेम्पल किंवा वेगवेगळी नावं आहेत. तर प्रचंड मोठं परिसर आहे तो. सो इथून आता आपण तिथं चाललो आहोत आणि आता संध्याकाळची वेळ होत आली आहे. म्हणजे ऑलमोस्ट आम्ही इथून मला वाटते 3 वाजता वगैरे निघालो. इथून परत 1 तासाभराचा रस्ता होता आणि तोही रस्ता वेगवेगळ्या फार्म्समधनं, डोंगरातून, परत मोकळ्या अशा ओसाड असं काय म्हणतात, ओसाड जमीन दिसेल आजूबाजूला, अशा मार्गांवरून पण गेला होता. आणि तो रस्ता आणि प्लस सनसेट होत होता, त्यामुळे आकाशाचे बदलणारे रंगही आम्हाला दिसत होते. सो ह्या सगळ्या सिनरीचा, नेचरचा आनंद घेऊन आम्ही आता चाललो होतो फायनल डेस्टिनेशनला या दिवसाच्या ट्रिपच्या, जे होतं इस्कॉन टेम्पल न्यू साऊथ वेल्समधलं. तर ते थोडंसं ऑफ रूट होतं. ऑफ रूट म्हणण्यापेक्षा थोडंसं बाहेरच्या बाजूला होतं. रस्त्याला रहदारी नव्हती. हा त्याचा एंट्री पॉईंट आहे, म्हणजे इथून ॲक्च्युली चालू नाही झालं पण त्याचा परिसर चालू झालेला आहे. सो मस्त असं एक ओढा वाहत होता, त्याच्यानं ब्रिज होता, त्यानं आपण पुढे गेलो आणि कृष्णा फार्म म्हणून या प्लेसचं असंही नाव होतं की कृष्णा फार्म. तर खूप मोठा परिसर आहे. परिसराच्या अगदी शेवटी मंदिर आहे. हा त्याचा मेन एंट्रन्स आहे कृष्णा फार्मचा. तर कृष्णा फार्म विलेज स्टार्टिंगला असतं, जिथे आपल्याला आता इथून आम्ही उशिरा आलो होतो सो इथं थांबलो नाही, पण ॲक्च्युली इथे अनेक ॲक्टिव्हिटीज होतात, स्पिरिच्युअल ॲक्टिव्हिटीज होतात किंवा योगा वगैरे अशा हेल्थ रिलेटेड ॲक्टिव्हिटीज, आयुर्वेदा रिलेटेड ॲक्टिव्हिटीज होतात. क्लासेस असतात, स्पिरिच्युअल कम्युनिटीची सगळी लोकं एकत्र येऊन वेगवेगळे उपक्रम राबवत असतात, वेगवेगळे सण साजरे करत असतात. उजव्या बाजूला आपल्याला दिसल्या त्या सगळ्या गायी होत्या. सो गायींनासुद्धा इथे जपलं गेलं आहे. कृष्णा फार्म आहे, सो इथं त्यांचीसुद्धा सेवा केली जाते आणि त्यांचं एक स्वतःचं स्कूलसुद्धा आहे. सो जे आपल्याला भगवद्गीतेचे वगैरे क्लासेस घेतात ती लोकं. तर असं सगळं आहे. थोडंसं एक बाजूला तलावसुद्धा आहे छोटासा त्यांचा आणि लास्टला त्याचं मंदिर आहे. तर आपल्याला मंदिर बघायचं होतं, सो आपण मंदिराकडे डायरेक्टली गाडी घेऊन चाललो होतो, आधेमध्ये नाही थांबलो.
आपण पोचलो आहोत मंदिरापाशी. पार्किंग केली, थोडंसं 1-2 मिनटं वॉक करून मंदिरात जायचं होतं. आजूबाजूला बरीच झाडं होती, म्हणजे आंब्याची तर भरपूर झाडं होती, तशीच फुलांची आणि इतरही झाडं होती. त्यांचा हा स्वतःचा लॉनचा परिसर होता मंदिराचा. समोर जे दिसते ते किचन एरिया होता, कारण इथे सकाळचा ब्रेकफास्ट किंवा लंच ह्याचं जो देवाला भोग दाखवला जातो त्याच्यानंतर प्रसाद दिला जातो आहे त्या लोकांना, तसंच संध्याकाळीसुद्धा. सो असं 3 वेळचा प्रसाद असतो, प्लस दिवसभराचे इतरही वेगवेगळे कार्यक्रम असतात. सतत तिथं जे इस्कोनाइट्स म्हणतो आपण किंवा कृष्ण भक्त असतात ते तिथे असतात, जप करत असतात, सेवा करत असतात. सो असं हे आहे राधाकृष्ण मंदिर. त्याचा आता तुम्हाला एक डिटेल टूर मी देते. सो असा हा आजचा दिवस देवदर्शनाने संपवून आम्ही आमच्या घरी निघालो. जायला बराच उशीर झाला, पण खूप सार्थकी असा दिवस गेला. तुम्हाला आमचा हा दिवस कसा वाटला हे आम्हाला कळवायला विसरू नका. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.